नमस्कार मित्रांनो, आज आपण बडगाव तालुक्यातील वलवाडी या ठिकाणी आलेलो आहे. इथे कटिंग चालू आहे आपली. सुमनबाई जगन्नाथ पटईत यांच्या शेतात ही कटिंग चालू आहे. तुम्ही पाहू शकता जवळपास 5 एकर हे क्षेत्र आहे. शेतकरी जळगावला राहतात, जळगाववरून शेती करतात. त्या मावशी पोलीसमध्ये होत्या. जळगाववरून रोज शेतात येणं शक्य नसल्यामुळे ते एक दिवशी आमची भेट झाली. नंतर चर्चा झाली. मावशींना मी सांगितलं की सुळबाबूड लावूया. मावशी तयार झाल्या. जवळपास आम्ही जुलै 23मध्ये हा प्लॉट लावलेला आहे. 15 जुलैला रोपं लावले होते. जवळपास 5 एकर क्षेत्र आहे. ही कटिंग चालू आहे आपली, पाहू शकतात तुम्ही. हे तुम्ही पाहू शकता. जवळपास आता आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवतो ते झाडाची जी उंची आहे जवळपास 50 फूट, इन ॲव्हरेज 50 फूट झाडाची उंची आहे. हे आपले कंपनीचे सहकारी आहे, साफ करून घेता येते कटिंग करताना. विशेष म्हणजे हे शेत पडीत होतं, त्यांनी तयार करून घेतलं. तयार केल्यानंतर लागवड केली. तुम्ही पाहू शकता तिथे झाडाची जी गर्द आहे एक सारखी आहे. अतिशय सुंदर असं झाड बनलेलं. इथेही आपण झाडाची उंची मोजून घेणार आहेत. तर राकेश सर, याचं झाड राहिलं, याचा गर्द घ्या बरं किती येतो. एक झाड आहे जे आपल्याला एक इन ॲव्हरेज झाड आहे. बघा 31 सेंटीमीटर आहे. 31 सेंटीमीटर जवळपास सरासरी याची गर्द आहे. त्याची आता उंची आपण घेऊन घेणार आहे. बाई जरा ये तोडणं. एक काढलं एक इधर 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 गिरा. त्या बाजूला पाड जा, उंची मोजायची आपल्याला तुमच्या बाजूने. बड़ी वाली लेता ना पुरानी. निकाल ले, रुक जा निकाल ले ना. याची आपल्याला चालणारी जो जे तो आपण मोजून घेणार आहे. घे बो टेप, घे मोजू लाग. इधर बघा या इकडे या बट सर. किती फुटाचा आहे? हाय 15 फुटाचा आहे तो. 15 फुटाचा आहे. 15 ते 16. 16 फूट. पकडू आपण. 15 पासून घ्या. 15 फुटाचा आपण हे घे. 15 फुटाचा टेप आहे. हे झालं 15 पर्यंत 15 झालंय. इधर राजा भैया 15. तर करा. 15 दुनी 30 होईल. ये 30 फूट झालं. चलो आ गेलो 30. हे 15. 45 फूट याची उंची आलेली आहे जवळपास.
तर 45-50 फूट उंचीचे झाडं आहे. तर याचंही आता आपलं ही पूर्ण कटिंग संपली की आपण याचंही एक शेतकऱ्याशी चर्चा करणार आहोत. शेतकरी जळगावला राहतात. तर मित्रांनो, या पिकाचं वैशिष्ट्य म्हणजे पहा, आता तुम्ही पाहू शकता शेतकरी जळगावला आहेत. आमचे कंपनीचे लोक तोडून घेत आहेत. कुठल्याही शेतकऱ्याची गरज नाही आहे, कारण की आमचे जे लोक ते टनावर तोडतात. गाडीवाला जो आहे तोही टनावर घेऊन जातो. त्यामुळे अतिशय सोपं पीक आहे, ज्या शेतकऱ्यांना शेतात जाणं शक्य नाही त्यांच्यासाठी. पाहू शकतात हा जो पालापाचोळा आहे हा तोडलेला, याचाही तुमच्या शेतामध्ये कार्बनिक कर्ब वाढतो त्याच्याने तुमच्या जमिनीतला. नमस्कार मंडळी, आज पुन्हा आपण इथे वलवाडीच्या प्लॉटवर आलेलो आहे. जवळपास 1-2 जानेवारीला हा प्लॉट आपण कटिंग संपली होती आपली इथली. 5 एकर प्लॉट आहे, पारोळा भडगाव रस्त्यावर वलवाडी गावावर. हे तुम्ही पाहू शकता समोरच एकदम डांबरी रोडचाच हा प्लॉट आहे. आज दिनांक 5 मार्चला आपण शेतात आलेलो आहेत. म्हणजे जवळपास 2 महिने याला झालेले आहेत. 2 महिन्यामध्ये याची जी हाईट आहे तुम्ही पाहू शकता 5 ते 6 फूट झालेली आहे. फुटवे त्याला 7-8 8-8 फुटवे आलेले आहेत. हे पाहू शकतात तुम्ही. हे पाहून घ्या. आपण त्यांना मुद्दाम छाटू दिलं नव्हतं हे की वापस त्याला डीर येतात. आता छाटायला त्यांना सांगितलेलं आहे आपण. या प्लॉटमध्ये जवळपास हे पडीत होती जमीन बऱ्याच वर्ष. हे तुम्ही पाहू शकतात. हे थोडा माव्याचा त्याच्यावर प्रादुर्भाव आहे, रोगर मारून घेतलेलं आहे शेतकऱ्याने. हे त्यांना आता समोरासमोर 2-2 आपण कटिंग करायला सांगितलेलं आहे. तेही काम चालू आहे इथे. तुम्ही पाहू शकतात. हे जे 5-5-6 इथे आहेत, हे पाहू शकतात. 5-6 एका खोडाला ते आपण समोरासमोर सिंगलिंग करून घेतो. ही कैची आणलेली आहे, पाहू शकतात तुम्ही. ते सिंगलिंग करून घेत आहेत. समोरासमोर झाड ठेवलं आहे. ते पाहिजे जे केलेलं आहे हे. हा एक आणि हे 2च त्यांनी ठेवलेले आहेत समोरासमोर. अशा पद्धतीने 2-2 ठेवून घ्यायचे आहेत. काम चालू केलं आहे आज इथे. हे 2-2 ठेवून घेतोय. समोरासमोर ठेवा 2-2. हे पहा, आता या झाडाचा आपण पूर्ण कंप्लीट घेऊन घेऊ. इथे हे बघ जवळपास 10-12 आहेत. सुखलाल भाऊ 2-2 ठेवायचे आपल्याला समोरासमोर. ते आता करून घेत आहेत. शेतकरी रुमाल बांधून उभे आहेत समोर, जळगावहून आलेले आहेत. काय सिद्धार्थ, तू बरं वाटतंय ना जळगाववरून शेती करणं सोपं? हो, सोपं आहे शेती. योग्य मार्गदर्शन असलं तर शेती सोपी आहे. बरोबर. हे पहा मित्रांनो, इथे 10 ते 12 होते. इथे आता 2च ठेवलेत सुखलाल भाऊने. आणि हा जो पालापाचोळा याचं तुमचं हे होऊन जाणार. हे 2च त्यांनी बरोबर ठेवलेले आहेत. पाहू शकतात तुम्ही इथे.
तुका भाऊ हे जे ना पाला मधल्या याच्यात ठेवा असं तिकडे. हा ना म्हणजे लक्षात ठेव. हे 2 2 2 2 2 2. हे काय आहे सुका भाऊ? आता इथे जवळपास ते कुट्टीचं मशीन मधलं पडलंय ते. अच्छा. आता याच्यात 5 होते. एक कैचीने ते करून घेत आहेत. 2 2 एका खोडावर 2. झालेलं. अशा पद्धतीने कटिंग झाल्यानंतर 1-2 महिन्यांनी तुम्ही करून घेऊ शकतात. सुखलाल भाऊ अशाच पद्धतीने पूर्ण शेत करून घ्यायचं आहे. हो. तर मित्रांनो, ज्यांचं करणारं कोण नाही त्याच्यासाठी अतिशय योग्य पीक. आता हे केल्यानंतर एकदा अजून ते जोमाने वाढ होईल. आज तुमचा मार्च आहे तर जूनमध्ये जवळपास 12 ते 15 फूट होऊन जाईन. हे पाहिजे जे त्यांनी करून घेतलेलं आहे. 2 2. थोडा माव्याचा प्रादुर्भाव आहे, रोगर मारणार आहेत ते. आणि बोरसिंग काय म्हणता, मावा जो आहे आकाशामुळे येत असतो. मावा थंडीमुळे येतो. आता जसं जसं ऊन पडेल तसं हा मावा चालला जाईल. पण रोगर मारलं ना, हा जो आपण शेंडा पाहतो ना, हा. हा जो शेंडा आहे वरचा, हा शेंडा खाल्ल्यामुळे काय होतं, त्याची वाढ थांबून घेतो. जर रोगर मारलं ओके. तर त्याच्यानं तो चालला जाईल. म्हणजे या पिकांमध्ये हा जो रोग आहे हा कॉमन आहे का? नाही, मावा थंडीमुळे येतो. आणि आता आपलं मुळे म्हणू शकतो का हो, आपण? हो. फेब्रुवारी आणि बरोबर. म्हणजे डिसेंबर नंतरून आपण याच्यामध्ये आता आपल्याला शक्य आहे 5 फूट आहे म्हणून. जास्त उंच असेल तर मग शेतकरी सोडून देतात. बरं. तर मित्रांनो, तुम्हाला मी कळकळीचं आवाहन करेन, कधी तुम्ही इकडून भडगावरनं पारोळा किंवा पारोळ्यावरनं भडगाव जात असाल, वळवाडी मार्गे, चोरवळ मार्गे, तर इथे भेट देऊ शकतात. अतिशय सुंदर असा प्लॉट बसवलेला आहे. त्या मावशींशी आपण चर्चा करणार आहेत. तर मित्रांनो, आज आपण सुमन मावशींकडे आलेलो आहे. त्यांचा आपण आत्ताच आपण प्लॉट पाहिला, कटिंग झालेलं आहे. मी आता टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आता जवळपास 2 महिने झालेले आहेत आपलं कटिंग होऊन नंतर तोही मी आता इथे तुम्हाला दाखवला सगळा व्हिडिओ. तर आज आपण सुमन मावशींकडे आलेलो आहेत. आमची जवळपास 2 वर्षापूर्वी भेट झाली होती बडगावला. मावशी सहज मला भेटले आणि म्हटलं की भाऊ, शेती मी जळगाववरून करते. तर मी मावशींना सुळबाबूळची माहिती दिली. त्याच्यानंतर त्यांनी 2-4दा त्यांच्याशी चर्चा झाल्या. त्यामुळे ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते पोलीसमध्ये सर्व्हिसला होते. आणि पोलीस म्हटलं की थोडी भीती वाटते. मी म्हटलं चला पण मावशी तुम्ही लावा, काही अडचण नाही. त्याच्यानंतर माझी त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांचा मुलगा आहे सिद्धांत भाऊ, त्यांच्याशी माझी चर्चा झाली. मग ते म्हटले की चला एकदा हाही ट्राय करून बघू. तर जवळपास 150 टन त्यांना आलेलं आहे. पडीत त्यांची शेती पडलेली होती. तर मावशींचे विचार जाणून घेणार आहेत. नमस्कार मावशी. नमस्कार. तर मावशी, कसं वाटलं तुम्हाला सुळबाबुळला? खूप छान वाटलं. छान वाटलं. हो, परवडली तुम्हाला शेती? खूप परवडली. पूर्वी करून पाहिली तुम्ही हो, शेती? मी अगोदर करून बघितली होती, हं. पण ते कसं येऊन जाऊन मला नोकरी निमित्त एवढं हम्म. होत नव्हतं, उत्पन्न इतकं येत नव्हतं. हं. मग ती पडूनच होती शेती. हं. त्याच्यानंतर आपली भेट झाली, भेटीतून चर्चा झाली आणि मग सुबाबू लावायचा आम्ही निर्णय घेतला. त्याच्यामधून आम्हाला भरपूर उत्पन्न मिळालं. किती एकरी? जवळपास 30 टन उत्पन्न तुम्हाला आलेलं आहे. आपलं हो. जेव्हा चर्चा झाली तेव्हा 3600 रुपयाने आमचं ऍग्रीमेंट झालेलं होतं. मावशी आमचं 3600 होतं, पण आता कंपनी 5000 रुपये टनाने खरेदी करते. तर तुम्हाला हे शक्य झालं. इथून शेती कुठून करत होते तुम्ही? जळगाववरून बडगावला. त्यांची जी शेती बडगाववरून 5 किलोमीटरवर आहे. बडगावपासून 5 किलोमीटरवर त्यांची शेती आहे. मावशी इथून अपडाऊन करून तिथे शेती करत होते. मजूरही खूप लागले असेल तुम्हाला? खूप मजूर खूप लागले. अगोदर मजूर लागायचे अगोदर. आता हो. या पिकासाठी काही मजूर लागले नाही, काही? कटिंगला काही त्रास झाला? काहीच नाही, पैसे भेटले सगळे? एकदम. पैसे त्यांना भेटलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात की आज याचा म्हणजे आज जो स्वतः शेतकरी शेती करतोय त्यालाही परवडत नाही. पण मावशींनी जळगावहून राहून इथून अपडाऊन करून नोकरी ऍडजस्ट करून, त्यांना आवड होती शेतीची. ते मला नेहमी म्हणायचे की भाऊ, माझी वडिलोपार्जित शेती मला करायची आहे, पण नोकरीमुळे शक्य होत नाही. तर मी ठरवलंय म्हणे की रिटायरमेंट नंतर करायची. पण मी मावशींना रिटायर होण्याच्या अगोदरच अगोदर भेटलो आणि मावशींना म्हणतो तुम्ही रिटायर व्हाल त्यावेळेस तुम्हाला हा अजून एक बोनस पैसा मिळेल, तुम्ही सुळबाबुळ लावा. आणि त्यांनी ऐकलं आणि जवळपास 30 टन त्यांना जवळपास उत्पन्न आलेलं आहे याच्यातून. तर तुम्ही या पिकाकडे वळा, ज्यांचं करणारं कोणी नाही. आज आपण मावशींना म्हणू शकतो की बांधावरचे शेतकरी म्हणजे कसं जळगाववरून जाणं
तिथे संध्याकाळपर्यंत वापस येणं आहे त्यांना. तर अशा शेतकऱ्यांसाठी अतिशय योग्य असं पीक आहे. तुम्ही या पिकाकडे कधी लावलं होतं मावशी तुम्ही हे? मी 2000 जुलै 2023 ला त्यांनी लावलं. 2023 ला लावलेलं होतं जुलैमध्ये. बरोबर. 6/3 वर आपण लावलेलं होतं. बरोबर. मग, मध्ये खत कुठली दिले होते तुम्ही? खत 10-26 दिले. 10-26 दिलेलं आहे. त्यांनी सुबाबूळ आरटी रोपं लावलेली होती. वापस अजून काही लावण्याचा विचार आहे का तुमचा? हो. तर मित्रांनो तुम्ही लावू शकता. अतिशय चांगलं असं उत्पन्न आहे. आज तुम्ही जर शेत पाहताय सगळीकडे मजुरांचा मोठा प्रॉब्लेम आहे. कटिंग तुम्हाला करावी लागली का कंपनी कंपनी करून घेऊन गेली? पैशांचं काही अडचण नाही, काही पेमेंट झालेलं आहे. हो. ओके. चला तर मित्रांनो तुम्ही या पिकाकडे लक्ष द्या. धन्यवाद मावशी. धन्यवाद.